नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचं जे आणि खरं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरेचसे यूट्यूबर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर कर्जमाफी संदर्भातले जुने व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न होत आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं जे काही सत्य माहिती आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचं काय झालं, त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी कधी होणार, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सुद्धा पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय होणार, याचबरोबर जे काही सरकारच्या माध्यमातून या महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचं वचन दिलेलं होतं, ते कर्जमाफी संदर्भातलं नवीन अपडेट काय आहे, याचबरोबर जे काही कर्जमाफी 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा, शेतकऱ्यांचे एवढ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी, या जे काही कर्जमाफी संदर्भात जे काही व्हिडिओ त्याच्या सत्यता किती आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट कर्जमाफी संदर्भातलं आणि खरं अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जे काय आपण छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आहे त्या योजनेबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, 2017 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांनी 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली। हा त्यावेळेसचा व्हिडिओ आहे जे की आता व्हायरल होत आहे, हे तुम्ही स्पष्टपणे लक्षात घ्या। आता मित्रांनो, त्याच योजनेचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गतच मी तुम्हाला पुढच्या 1 मिनिटाच्या माध्यमातून स्पष्टीकरण देणार आहे, जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न दूर होतील। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 2017 या योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर जवळपास 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली होती आणि भरपूर शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले होते। परंतु त्या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपलं KYC केली असेल, आधार प्रमाणीकरण केले असतील, पावत्या निघालेल्या असतील, असे जे काही शेतकरी आहेत जवळपास अद्यापही 6.5 लाख शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असून देखील सुद्धा त्यांना लाभ झाले नाही, त्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाहीत। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या अद्यापही 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांचे पैसे 6.5 कोटी रुपये शासनाकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे थकलेले आहेत। ही पहिली गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गतलं हेच अपडेट आहे आणि ते पहिल्यापासून 2-3 वर्षापासून 2017 पासून तेच अपडेट आहे, नवीन काय याच्यामध्ये नाही आहे। याचबरोबर दुसरं जर आपण सांगायला गेलं तर दुसरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की 2019ला सरकार बदललं, महाविकास आघाडीचं सरकार आपल्या राज्याच्या सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफीची या योजनेची घोषणा केली आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत सरसकट कर्ज माफ होईल अशी घोषणा केली। तशा पद्धतीने 91% शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफही झालं। परंतु उद्धव ठाकरे यांच्याच माध्यमातून जी कर्जमाफी योजना घोषणा केली, याच योजनेअंतर्गत 864 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा निधी अद्यापही थकीत आहे, तो शेतकऱ्यांना द्यायचा आहे। परंतु नंतर कोरोना आला, नंतर हे सरकार बदललं, शिंदे यांनी बंड केलं, नंतर असंच झालं आणि आता पुन्हा निवडणूक लागली, निवडणूक पुन्हा हे महायुतीचं सरकार सत्तेवर आलं, त्यामुळे हे निधी अजूनही पेंडिंग आहे। म्हणजे दोन्ही योजनेचा विचार केला तर म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफीचे 864 कोटी, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गतच्या 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपये आणि दोन्ही एकूण आपण जर मिळून बेरीज केली तर जवळपास 7,350 कोटी रुपयाचा आकडा जातो आणि 7,350 कोटी रुपये 2014 ते 2019 पर्यंत ज्या काही 2 कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या होत्या, या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पात्र असून देखील सुद्धा पैसे थकीत आहेत, बँकेला ट्रान्सफर झालेले नाहीत। त्यामुळे जर अर्थसंकल्पीय अधिवेशन आता पुढच्या मार्च महिन्यामध्ये आहे, जर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केली तर नक्कीच या शेतकऱ्यांचे पैसे, कर्जमाफीचे पैसे त्यांच्या कर्ज खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या येऊ शकतात आणि ही घोषणा 100% होणारच आहे, कारण की हे पैसे थकलेले आहेत। याची ऑलरेडी GR मध्ये घोषणा पण झालेली आहे, अगोदरचे जे काही ज्यावेळेस घोषणा केली होत्या कर्जमाफी योजनेच्या त्यावेळेस ते झालेलंच आहे सगळं। त्यामुळे पुन्हा त्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण सुद्धा केलेलं, फक्त एक काम बाकी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायचे बाकी आहेत। हे मात्र हे 2 कर्जमाफी योजनेअंतर्गतचं अपडेट। आता नवीन कर्जमाफीचं काय होणार मित्रांनो, 2019 ते 2024 किंवा 25 या कालखंडामध्ये अद्यापही आपण जर पाहिलं तर 40,000 कोटी रुपयापेक्षा जास्तची शेतकऱ्यांची कर्जमाफीची आवश्यकता आहे। 40,000 कोटी रुपये सरकारला लागतात, परंतु शेतकऱ्यांवर एवढं कर्ज झालेलं आहे
त्यामुळे आपण जर पाहिलं तर या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निवडणुकीचे मतं मिळवण्याकरता शेतकऱ्यांची त्यांनी 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्यांनी सांगितलं होतं आम्ही कर्जमाफी करू, परंतु देवेंद्र फडणवीस आताही त्यांच्या शब्दावर ठाम आहेत, आम्ही कर्जमाफी करणार, परंतु कधी करणार ते सांगत नाहीत. परंतु आता राज्याचं येणारं मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 3 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंतु त्यांच्या माध्यमातून ऑलरेडी सांगण्यात आले की आम्ही कर्जमाफीची कधी बोललोच नाही, मी बोललोच नाही, परंतु तुमच्याच मित्र पक्षातले जे काही मुख्यमंत्री साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, ते सुद्धा कर्जमाफीचा विषय त्यांनी घेतला होता. परंतु ती कर्जमाफी त्यांना करावीच लागेल हे मात्र स्पष्ट आहे. जर कर्जमाफी होणार असेल तर 2019 ते 2024 पर्यंतच्या शेतकऱ्यांची होऊ शकते, हे मात्र स्पष्ट आहे. जर तुम्हाला कर्जमाफी झाली, जर या सरकारने जे दिलेला शब्द पाळला आणि जर कर्जमाफीची घोषणा केली, तर तुम्हाला त्या योजनेअंतर्गत कसं पात्र व्हायचं ते मी तुम्हाला सांगतो. तुमचं जर सध्या कर्ज थकीत असेल, परंतु बँकेच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी तगादा लावण्यात येत असेल, कर्ज भरा, रिन्यू करून घ्या, पण तुम्हाला रिन्यू करायचं नाही. तुम्हाला एकच शब्द सांगायचं की आम्हाला सरकारनं 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि ते आम्हाला वचन पूर्ण करतील असं वाटते. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ द्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही ते कर्ज भरू नका, कर्ज थकीतच राहू द्या, कारण की थकीतच शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करत असतं, हे मात्र स्पष्टपणे लक्षात घ्या. आणि 2019 ते 2024-25 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आणि भरपूर शेतकरी याच्यासाठी पात्र होऊ शकतात जर कर्जमाफी सरकारने केली तर. तर मित्रांनो, आता बोलूयात आपल्या मुख्य विषयाकडे, म्हणजे जो जुना जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर मित्रांनो, यूट्यूबवर तो जुना कर्जमाफीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्याचं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. शेतकरी मित्रांनो, 2017चा तो व्हिडिओ आहे, त्याचा लिप रीडिंग करून म्हणजे AI व्हिडिओ बनवून त्याच्या माध्यमातून काही चुकीच्या पद्धतीने जे देवेंद्र फडणवीसांचा जे काही नवा व्हिडिओ आहे, त्या नव्या व्हिडिओला जुना वाईस 2017चा वाईस ज्यावेळेस त्यांनी कर्जमाफी 2017ची केली होती त्यावेळेसचा वाईस इकडे टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ एडिट करून यूट्यूबला टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ शेतकऱ्यांना खरा वाटत आहे, परंतु तो व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने खरा नाही, त्याच्यावरती शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर जे काय आपण कर्जमाफी संदर्भातले जे व्हिडिओ टाकले शेतकऱ्यांना स्पष्टपणे आपल्या कर्जमाफीच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु थंबनेलमध्ये 10-20% आपण क्लिकबेट असू शकतं, कारण की थंबनेलमध्ये क्लिकबेट करावंच लागतं, कारण की त्यांनी त्याच्यावरती क्लिक करून हा व्हिडिओ बघण्यासाठी. परंतु जे काय आपण व्हिडिओमध्ये माहिती सांगतो ती एकदम 100% खरी असते. थंबनेलमध्ये तर क्लिकबेट कुणी पण करतं, याच्यामध्ये काय वाद नाही आहे, परंतु जे काय आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करतोय ते अगदी 100% खरी असते. आता काही जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या व्हिडिओबद्दल मी किंवा ते टाकणाऱ्याबद्दल काही बोलू शकत नाही, कारण की तो अधिकार मला नाही आहे, ते ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. परंतु जे कोणी असं करत आहेत त्यांनी कृपया करू नये अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.